जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील लेंडेक शोषण प्रकरणावर विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी घेतली आक्रमक भूमिका। आरोपीच्या मागे मोठे रॅकेट आहे का? तपासाची मागणी। नंदुरबारातील अल्पवयीन मुलांचे लेंडेक शोषण करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी चेतन कोळी याला पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने कोणत्याही फिर्यादीची वाट न पाहता नंदुरबार शहर पोलिसांनी स्वतःहून एफआयआर दाखल करत आरोपीवर कारवाई केली। पोलिसांची ही तत्परता कौतुकास्पद असल्याचे आमदार चित्रा वाघ यांनी म्हटले आहे। तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधून 600हून अधिक फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। त्यामुळे हा प्रकार 1-2 दिवसांपुरता मर्यादित नसून मागील 2022 पासून सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान आरोपीच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का? या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? याची सखोल चौकशी करून संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती समोर आणण्याची मागणी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अशा विकृत गुन्हेगारांना कदापि पाठीशी घातले जाणार नाही, असा सज्जड इशारा भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करून त्यांचे फोटो व्हिडिओ काढायचे आणि ते व्हायरल करायची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचं असा अतिशय संतापजनक आणि विकृत प्रकार समोर आलाय। यामध्ये चेतन प्रकाश सोळंकी या 22 वर्षाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। या प्रकरणात नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते, कारण अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर आणि संतापजनक गुन्ह्याची कुणकुण लागताच कुठल्याही पीडिताची किंवा त्यांच्या परिवाराची तक्रार करायची त्यांनी वाट बघितली नाही आणि स्वतःहून एफआयआर दाखल करत तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि या विकृत नराधमाच्या मुसक्या आवळल्या। पोलिसाच्या तपासात त्याच्या मोबाईलमधनं जवळपास 600हून अधिक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा एखाद्या 1-2 दिवसाचा असा हा प्रकार नसावा। 2022 पासून हा घाणेरडा प्रकार सुरू असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आरोपी तर पोलिसांच्या ताब्यात आहेतच, पोलीस अधिकचा तपास पण करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये या गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी उघडकीला व्हायला हवी आहे। या आरोपीच्या मागे आणखीन कोण आहेत? या मागे एखादं रॅकेट काम करतंय का? आणखी किती अल्पवयीन मुलं या विकृताची शिकार झाली आहेत? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तपासातून समोर यायला पाहिजे। मला खात्री आहे देवाभाऊंच्या सरकारमध्ये अशा विकृत नराधमांना, विकृत गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात नाही। लवकरात लवकर याची दोषसिद्धी होऊन आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, म्हणजे फाशीची शिक्षा होईल। पण त्याबरोबरच या गुन्ह्यामध्ये किंवा आणखी कुणाचा सहभाग असेल, कुठलं रॅकेट असेल, तर त्या प्रत्येकाला शोधून कायद्याच्या कचाट्यात आणलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा तितकीच कठोर कारवाई झाली पाहिजे। पण या घटनेने आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलंय आणि ते म्हणजे मी वारंवार पालकांना सांगत असते की आणि आजही सांगतेय की पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत। आपल्या मुलांशी बोललं पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, त्यांचे मित्र कोण आहेत आणि ते ऑनलाईन जगात कुणाच्या संपर्कात आहेत याकडे गांभीर्याने लक्ष द्या, कारण आज धोका फक्त रस्त्यावर नाही, तो मोबाईलच्या स्क्रीन मागे सुद्धा लपलेला आहे। काळजी घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।